स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो। आज मी आणि माझा भाऊ इलो मासे गरवक नदीवर। आज पाऊस पडला दुपारी, पाणी खदुळीला, त्याच्यामुळे आज मासे मिळू शकतात आपणाक इथे। असं पाणी होया तरच मासे गरवक यायचं, निवळ पाण्यात मासे गरवक यायचे नाही, कारण खदूळ पाण्यात पाणी इल्यानंतर मासे चरलीक बाहेर येतात। चरलीक म्हणजे त्यांना काहीतरी व्हावा नेलेला मिळता, म्हणून ते खाऊक बाहेर येतात। अशा टायमाकच गरवक येऊ होया। आज पाणी खूपच सुंदर आहे, तेव्हा कोणतरी बारीक बारीक त्याच्या घरी एक वडता। हे बघा, वडल्यान काढल्यान पडली, काडी होती, बरी होती, लहान नाही होती। बघा पाणी हल्ला, सगळा पडली खाली। हे बघा काढल्यान, दुसरं ढिगूर मात्र नक्की काढल्याने ना आता, कारण पडतात मासे, वडतात आणि आपण वडल्यानंतर ते पडतात। कारण हे बघा ठिगूर मोठो हा, बरो हा ठिगूर, पण तो पण धरलेला नाही, कमी लागलेलो होतो घरी, एक व्यवस्थित धरलेला नाही त्यांनी। वर काढल्या तो पडलो बाहेर बाजू। हे बघा आता त्यांनी काढल्यान काडी, ही काडी मोठी आहे, बरी आहे। हे बघा भेंडा त्यांनी नवीन मागवल्यान ऑनलाईन। हे बघा मस्त राहतात भेंडा, तुम्ही पण मागवा, खरोखरच मागवा, मस्त भेंडा राहतात। बघा माका काहीतरी लागला, सुतो काढलंय एक, त्यानं एक मोठी काडी काढल्यान आता माका लागली, तेकावं लागली। बऱ्याच वेळा मध्ये मध्ये मासे इथे पडलेले असत, कारण ते वर येतात आणि येणत नाही, खाली पडतात, असं पण झाला। हे बघा ह्यानी काडी काढलेली मोठी आहे, बघा गिळल्यानं पण काडी येईन बरा। काडी पूर्ण गिळता नंतर ती नेतात, त्याच्यामुळे काडी शक्यतो पडत नाही, पण छोटे छोटे सुते पडू शकतात। आणि आज पाऊस मस्त लागता, बारीक बारीक पाऊस आहे बघा, परत सुरू झालो। असं पाऊस सुरू झाल्यानंतर मासे पण हलतात, परत डोबा तिकडे तिकडे फिरतात ते, नाही तर ते बाहेर येत नाही, पाणी निवळ होऊ लागलं तर। म्हणून पाणी ह्या खदूळच हवं आणि थोडा थोडा असा खदूळ वाढत जाऊ हवा पाणी, तेव्हाच मासे लागतात। हे बघा कुर्ली काडी होतो, पडली कुर्ली खाली। खेकडे पण लागतात हा गरवून, आम्ही बरेच खेकडे काढलेले, 15-15, 20-20 खेकडे पण दोघांनी काढलं। हे बघा ह्याने मोठं ठिगूर काढलं ना आता। बघा हे ठिगूर एकदम मगाच्या ठिगरापेक्षा पॉवरफुल आहे ठिगूर, आणि ठिगरान भरपूर गरी पण गिळल्या ना, त्याच्यामुळे तो पडायचो नाही तसो, काढूक जरा वेळ लागतो। आता पहिला कसा होता मित्रांनो, इथे आजूबाजूक लोक शेती करायचे, नदीच्या आजूबाजूचा परिसर म्हणजे सुपीक प्रदेश, पण अगोदर लोक शेती करीत। आता हे इथे शेती बिती करत नाही, खूप अडचण झाली, बसागत जागा नाही, तर गरवतलं काय आणि मासे काय पडतात, ते मासे पडलेले मासे मागचे मिळत नाही, एवढी अडचण झाली। आणि आता नदीत पाणी असल्यामुळे वर्षाच्या 12 महिने तिथे आगी घनस किंवा ही सापांची भीती खूपच झाली, बसताना पण काळजी घ्यायची लागतं, आपण खय बसतो। हे बघा मी पण एक आत्ता काढलंय, आपणाक एक सुतो मिळालं आहे बघा। सुतो म्हणजे काय एवढं लहान नाही, तो पण मिळालं आहे बघा। आता इथे कोण शेती बिती काय करत नाही, काय नाही, सगळी अडचणच होऊन बसलेली आहे। हे बघा त्याने आत्ता एक कुर्ली काढली, मी सांगितलेले ना तुमका खेकडे पण मिळतात म्हणून। आम्ही एका टायमाक 20, 22, 17 कुर्ले काढलेले आहेत दोघांनी घरी येऊन, पण उतरण्याच्या टायमाक तेव्हा कुर्ले नदीत भरपूर येत असतात। हे बघा ही काडी त्यानं काढलेली मस्त मिळाली, मोठी काडी आहे ही, लहान नाही। पण आज मासे पडले पण भरपूर आणि मिळाले पण, अगदीच नाही असे नाही, मासे मिळाले, कारण आजचा दिवस बरं होतो। आणि आता ते काडिये बिडिये चढलेले असत नदीत, त्याच्यामुळे आता मासे होती। बघा ही काडी केवढी आहे बघा, ही मोबाईलमध्ये लहान दिसता, पण ती ॲक्च्युअल मोठी आहे ती काडी, लहान दिसली तरी। हे बघा मित्रांनो, हे आज आमका एकंदर मिळालेले मासे, पडले पण तरी पण मिळाले। हे बघा एवढे मासे मिळाले, टिगूर मोठे आहेत हे बघा। आणि तो तुमका हे बघा लाईनीत ठेवून दाखवतो किती मिळाले ते। हे बघा एवढे मासे मिळाले बघा, लहान नाही ते, बघा विती लावून दाखवता केवढे मोठे आहेत ते, म्हणजे तुम्ही समजू शकताच, मोबाईलमध्ये ते लहान दिसतात। मित्रांनो, माझा आजचा व्हिडिओ तुमका कसं वाटलो तो कमेंट्स करा, शेअर करा व्हिडिओ आवडलो तर, आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा।